तुमचे पैसे बँकेत सुरक्षित आहेत का? कारण एक दोन नव्हे तर मोठ्या 9 बँका बंद होणार आहेत. तुमची बँक कायमची बंद होणार? 9 राष्ट्रीय बँका बंद होणार असल्याचा दावा. 9 बँका बंद होणार असा मेसेज प्रत्येकाच्या मोबाईलवर फिरू लागलाय. या मेसेजनं सगळ्यांची झोप उडाली आहे. नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण 2026 मध्ये जर तुमचं खातं या 10 बँकेपैकी कुठल्याही बँकेत असेल आणि आज सांगितलेलं हे काम तुम्ही केलं नाही तर तुमचं खातं थेट बंद होऊ शकतं. तुमचं एटीएम बंद होऊ शकतं, तुमचं UPI ID बंद होऊ शकतं, तुम्हाला पैसे देखील काढता येणार नाहीत. बघा, हा कोणतीही अफवा नाही, हा थेट RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन नियम आता लागू करण्यात आलेले आहेत. व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटी विनंती, असा तुम्हाला महत्त्वाचा व्हिडिओ वाटत असेल तर नक्कीच एक फ्री मध्ये लाईकचं बटन दिसतं, ते लाईकचं बटन दाबून घ्या. प्रत्येक भारतीय खातेदारापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी शेअर नक्की करा. मित्रांनो, RBI म्हणजे काय बघा, RBI म्हणजे फक्त नोटा छापणारी संस्था नाही तर देशातील प्रत्येक बँक खात्याची एक रक्षक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल व्यवहार इतके वाढले की UPI असेल, ATM असेल, ऑनलाईन बँकिंग असेल, हे अतिशय वेगाने वाढलेलं आहे. आता तसं पाहायला गेलं तर त्याचबरोबर त्याचे फ्रॉड देखील वाढलेले आहेत. म्हणूनच RBI ने 2026 पासून 3 गोष्टीवर आता लक्ष केंद्रित करायला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये सगळ्यात अगोदर ग्राहकांची सुरक्षा घ्यायला देखील त्यांनी सुरुवात केलेली आहे. ज्या लोकांनी बनावट खाते बँकेमध्ये खाते खोलेले आहेत त्यांचे खातं आता बंद करण्याचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. दुसरं पाहायला गेलं तर ज्या लोकांमध्ये ज्या बँकेमध्ये फ्रॉड होत आहेत, ज्या ह्याच्यामध्ये ऑनलाईन फ्रॉड होतात ते रोखण्यासाठी देखील 2026 पासून या ठिकाणी नवीन नियम देखील RBI ने म्हणजेच रिझर्व्ह बँकेने या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. त्यामुळं जर तुमचं KYC अपडेट नसेल तर RBI तुम्हाला स्पष्ट सांगते तुमचं खातं म्हणजे लिमिटेड केलं जाऊ शकतं. आता तुमच्या मनामध्ये लिमिटेड म्हणजे काय, तर लिमिटेड म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील पण तुम्हाला काढता येणार नाहीत. आता 1 वर्ष व्यवहार नाही झाला तुमच्या खात्यामध्ये तर तुमचं खातं डोरमॅटिक म्हणजे 2 वर्ष नाही तर 3 वर्ष तुम्हाला फ्रीज देखील होऊ शकतं. आता सगळ्यात महत्त्वाचं तुमचा मोबाईल नंबर देखील अनिवार्य आहे. आता मोबाईल नंबर म्हणजे OTP म्हणजे तुमची चावी असणार आहे. बघा, मोबाईल नंबर तर तुमचा अपडेट नसेल तर तुमचं स्वतःचं बाहेर देखील लॉक होतं. आता बाहेरचं अकाउंट देखील या ठिकाणी लॉक केलं जातं. त्यानंतर बघा, चौथा बदल या ठिकाणी करण्यात आलाय तो म्हणजे नॉमिनी अनिवार्य. आता बघा, तुमच्याला काहीतरी अचानक काही झालं तर तुम्हाला तर तुमचे पैसे कोणाला मिळणार ते देखील आता RBI म्हणते त्यासाठी तुम्हाला नॉमिनी हवा. आता नॉमिनी म्हणजे काय, तर तुमचं बँक अकाउंट ओपन केलेलं असतं त्यावेळी तुमच्या आईला वडिलांना देखील कोणत्याही एखाद्या सदस्य जवळच्या सदस्याला त्या ठिकाणी तुम्हाला वारसदार लावावा लागतो. ते देखील लावणं देखील आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आता बदल 5वा करण्यात आला तो म्हणजे पॅन कार्ड आणि आधार कार्ड या ठिकाणी लिंक करण्यात आलेलं आहे. आता तुमच्याकडे पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल तर आतापर्यंत लिंक नसेल तर लवकरात लवकर तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करून घ्या. तर तुम्हाला जर मोठे व्यवहार करायचे असेल 50,000च्या आतमध्ये तुम्हाला पॅन कार्ड लागत नाही, पण 50,000पेक्षा जास्त तुम्हाला पैसे बँकेतून काढायचे असेल तर तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड ते तुम्हाला लिंक असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला 6वा बदल करण्यात आलाय ते म्हणजे ATM आणि डेबिट कार्ड बद्दल या ठिकाणी नियम करण्यात आलाय. त्यामुळे आता तुम्ही जर ATM कार्ड आणि डेबिट कार्ड बराच काळ वापरत नसेल तर तुम्हाला हे कार्ड आपोआप बंद देखील केलं जाऊ शकतं. हा देखील या ठिकाणी नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा 7वा बदल देखील करण्यात आलाय ते म्हणजे UPI लिमिट आणि सेफ्टी. आता UPI म्हणजे पाहिलं गेलं तर तुम्ही फोन पे वापरत असाल, नंतर गुगल पे वापरत असाल, नंतर जे काही ॲप आहेत ऑनलाईन ॲप आहेत ते ऑनलाईन ॲप तुम्ही वापरत असाल त्यामध्ये देखील एक UPI लिंक दिलेली असते. त्या UPI वर आता डबल सिक्युरिटी या ठिकाणी बँकेकडून RBI रिझर्व्ह बँकेकडून या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. चुकीच्या पद्धतीने UPI वापरत असाल तर त्यासाठी तुमचं खातं देखील या ठिकाणी ब्लॉक केलं जाऊ शकतं. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचे झाल्या महत्त्वाचे 7 नियम आणि 7 गोष्टी देखील या ठिकाणी RBI ने बदल करण्यात आलेत. आता बघा, कोणकोणत्या बँकेत ते देखील सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. जर तो खातं तुमचं या बँकेमध्ये असेल तर सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला हे सर्व लागू या ठिकाणी नियम लागू करण्यात आले. त्यानंतर तुमचं खातं बँक ऑफ बरोडामध्ये असेल तर या ठिकाणी सर्व नियम या ठिकाणी तुम्हाला लागू करण्यात आले. त्यानंतर तुमचं पंजाब नॅशनल बँकेमध्ये खातं असेल तर त्यासाठी हे जे काही मी आतापर्यंत नियम सांगितलेत हे सर्व या ठिकाणी नियम लागू करण्यात आलेत. त्यानंतर कॅनरा बँक आहे, त्यानंतर युनियन बँक आहे, त्यानंतर HDFC बँक आहे, त्यानंतर ICICI बँक आहे, त्यानंतर ॲक्सिस बँक आहे. त्याच्यानंतर आपल्याला समोर येते ते म्हणजे IDFC बँक, नंतर त्यामध्ये IDFC फर्स्ट बँक, नंतर AU स्मॉल फायनान्स बँक. या काही सर्व बँका आहेत तर RBIच्या नियमाचे काटेकोर पालन करणार आहेत.
ही देखील होती आता सगळ्यात महत्त्वाची माहिती. आता दुसरं बघा, एक आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय काय करायचं आहे, लगेच तुम्हाला ही महत्त्वाची कोणकोणती 10 कामे करायची आहेत. सर्वात तुम्ही एक पेन घ्या, त्यानंतर तुम्ही कागद घ्या, पेन आणि कागद घ्या आणि महत्त्वाची ही कामे तुम्ही नोट करून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणकोणते कामे करायचे आहेत. सगळ्यात अगोदर तुम्हाला करायचं ते काम करायचं ते म्हणजे तुम्ही आतापर्यंत बँकेत जाऊन एक काम केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. ते म्हणजे तुमचं KYC अपडेट करून घ्या. आतापर्यंत तुम्ही KYC अपडेट केलं नसेल तर 2026 पासून तुम्हाला KYC अपडेट नसेल तर तुम्हाला बँकेमध्ये पैसे जमा होतील, दुसऱ्याने पाठवले पण तुम्हाला बँकेमधून पैसे काढता येणार नाहीत, असा सक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देण्यात आलाय. त्यामध्ये तुम्हाला 10 बँका सांगितल्या. त्या बँका बघा कुठल्या कुठल्या आहेत. SBI, बँक ऑफ बरोडा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, नंतर युनियन बँक, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि IDFC बँक. नंतर पाहिलं तर IDFC फर्स्ट बँक आणि AU स्माइल बँक, या 10 बँका सांगितल्यात. तर या 10 बँकेत जर तुमचं खातं असेल आणि तुम्ही या ठिकाणी KYC केलं नसेल तर तुम्हाला खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात, पण तुम्हाला खात्यामधून पैसे काढता देखील येणार आहेत. त्यामध्ये तुमच्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे येत असतील, नंतर पाहिलं तर पीक विम्याचे पैसे येतील, नंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे येतील. कोणत्याही योजनेचे पैसे जर तुमच्या खात्यावरती जमा झाले तर तुम्ही KYC केला नसाल तर अद्याप तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत, असे निर्देश देखील या ठिकाणी सरकारकडून करण्यात आले आहेत. आता सगळ्यात दुसरा नियम लावण्यात आला तो म्हणजे तुमचा मोबाईल नंबर तपासा. आतापर्यंत तुम्ही मोबाईल नंबर म्हणजे तुमचं एखादं मोबाईल हरवला असेल आणि तुम्ही त्या जुना मोबाईल तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याला जोडलेला असेल आणि त्यावेळेस तुमचं सिम कार्ड बंद केला आणि तो मोबाईल नंबर जर दुसऱ्याने घेतला तर त्या चुकीच्या नंबरवरून तुमच्या खात्याचे पैसे देखील गेलेले या ठिकाणी सरकारच्या आता या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही मोबाईल नंबर हरवला तर लगेच तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करून घ्या. त्यानंतर बघा तुमचं ईमेल ID देखील लवकरात लवकर जोडा. त्यानंतर बघा तुमचं नॉमिनी, आतापर्यंत तुम्ही नॉमिनी जोडला नसाल, नॉमिनी म्हणजे वारसदार. तुम्ही आता ज्यावेळेस बँकेत खाते काढता त्यावेळेस नॉमिनी देखील भरा. त्यामुळे म्हणजे तुमचं आकस्मिक निधन वगैरे झालं तर त्याचे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या बँकेच्या खात्यावरती त्या ठिकाणी दिले जातात. त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी नॉमिनी देखील जोडणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात 5वं काम आहे ते म्हणजे पॅन कार्ड आणि आधार कार्ड आहे ते तुम्हाला लवकरात लवकर लिंक करून घ्या. तर पॅन कार्ड आधार कार्ड का लिंक करायचं आहे त्याच्याबद्दल देखील माहिती सांगतो. ज्यावेळेस तुमच्या बँकेच्या खात्यावरती 50,000पेक्षा जास्त रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाली तर तुम्हाला 60,000 काढायचे असतील, 70,000 काढायचे असतील, 1.5 लाख रुपये काढायचे असतील, 2 लाख रुपये जर काढायचे असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला पॅन कार्ड मागितले जातात. तर तुमचं पॅन कार्ड लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरून फक्त 50,000पर्यंत रक्कम तुम्हाला काढता येते. 50,000च्या वरती रक्कम या ठिकाणी तुम्हाला काढता येणार नाही, असे सक्त निर्देश देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्यामुळं तुमचं खातं SBI बँक असेल, HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, ज्या काही मी वरच्या बँका सांगलेत त्या बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे असून देखील तुम्हाला या ठिकाणी काढता येणार नाहीत. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं 6 नंबरचा महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे डोरमेट खातं. म्हणजे जे काही तुमचं डोरमेट खातं आहे ते देखील तुम्हाला ऍक्टिव्ह करायचं आहे. ते देखील 6 या ठिकाणी महत्त्वाचं काम करायचं आहे. त्यानंतर बघा तुमचं जे ATMचं लिमिट आहे ते ATMचं लिमिट देखील तपासा. पाठीमागच्या काळामध्ये तुमचं 25,000चं लिमिट असेल, 30,000चं लिमिट असेल, 50,000चं लिमिट असेल, म्हणजे एका दिवसामध्ये किती पैसे तुम्हाला काढता येतात ते देखील तपासा. ATMवर देखील आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2026 मध्ये या ठिकाणी नवीन नियम देखील लावण्यात आले आहेत. तर ATMवर तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला एक दिवस तुम्ही त्याच्या अगोदर म्हणजे 2025 मध्ये तुमचं 50,000 लिमिट असेल आणि 2026 मध्ये त्याचं लिमिट देखील कमी केलं असेल तर तुम्हाला एखाद्या वेळेस पैशाची गरज पडल्यास तुम्हाला ATM मधून लिमिट लावलं जाऊ शकतं. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ATM देखील तपासा. त्यानंतर बघा 8 नंबरचा नियम सांगण्यात आला, एक काम रिझर्व्ह बँकेने लावण्यात आलंय ते म्हणजे UPI सेटिंग अपडेट. आता अनेकांनी जरा UPI सेटिंग अपडेट केले नसते, त्यामुळं जे काही फ्रॉड आहेत, ऑनलाईन फ्रॉड आहेत ते देखील ऑनलाईन फ्रॉड या ठिकाणी व्हायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तुमचं UPI सेटिंग आहे ते देखील तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बँकेमध्ये जायचं आहे आणि आमचं UPI सेटिंग अपडेट करायचं आहे अशी तुम्ही देखील तिथं माहिती जाऊन विचारला. जे काही बँकेचे अधिकारी असतात, जे काही बँकेचे माहिती अधिकारी असतात ते तुम्हाला संपूर्ण माहिती देत असतात. त्यानंतर तुम्हाला 9 नंबरचं काम करायचं आहे ते म्हणजे बँक ॲप देखील अपडेट करायचं आहे. आपण काय करतो, फोनपे आणि UPI वापरत असतो, फोनपे गुगल पे वापरत असतो, तर त्यावेळेस जे काही बँकेचं ॲप असतं ते आपण वापरतच नसतो. त्यामुळे बँकेचा जास्त व्यवहार झाला नसल्यामुळं कधी कधी आपल्या लक्षात पासवर्ड देखील लक्षात नसतो. नंतर तुमचं बँक अपडेट आहे ते बँक ॲप आहे ते अपडेट देखील नसतं. त्यामुळं सगळ्यात 9 नंबरचं तुम्हाला काम करायचं आहे ते म्हणजे तुमचं बँक आहे, बँकेचं ॲप आहे ते देखील लवकरात लवकर तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बँकेचं ॲप अपडेट केलं नसलं तर 2026 मध्ये बँकेचे ॲप देखील तुमच्या मोबाईलवरील ते देखील बंद होऊ शकतं. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जे काही 10 नंबरचं काम करायचं ते म्हणजे SMS अलर्ट तुम्ही सुरू ठेवा. आता तुम्ही काय करता,
मोबाईलवरती SMS येत असतात, पण तुमच्याकडे SMS तुम्हाला आलेले जमा कधी आले ते देखील समजत नाहीत. त्यामुळे SMS ज्यावेळेस येतो त्यावेळेस तुम्हाला जे काही रिंग वाजते ती रिंग देखील तुम्ही चालू ठेवा. कारण काय की बँक काय करत असते, वेगवेगळे नियम लावण्यात आले असते. आपलं ईमेल ID अपडेट करा, आधार कार्ड लिंक करा, नंतर KYC भरा. ज्यावेळेस तुम्हाला वारंवार SMS पाठवत असते, पण SMS पाठवून देखील तुम्ही रिंग वाजली नसल्यामुळे तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला अकाउंट आहे ते देखील तुमचं बंद होऊ शकतं. त्यामुळे तुमचं जे SMS अलर्ट आहे ते देखील तुम्ही सुरू ठेवायचं आहे. आणि SMS आल्यानंतर ज्या काही बँकेने कामे करायला सांगितले ते लवकरात लवकर करून घ्या. तर तुम्ही ही कामे नाही केली तर तुम्हाला ज्या बँकेचे नियम लावण्यात आले त्या त्या ठिकाणी नियमाचं पालन देखील तुम्हाला करावं लागणार आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे RBI म्हणजे किंवा एक बँक आधीच OTP कधी कोणाला विचारत नाही. त्यामुळं फोन नंबर असेल, नंतर लिंक असेल, नंतर ॲप असेल, ते देखील सगळ्यात अगोदर जे काही ऑनलाईन डिजिटल मीडिया तुम्ही ऑनलाईन पैशाशी व्यवहार करता ते देखील सगळ्यात तुम्ही जपून करा. कारण काय की आता पाहायला गेलं तर 2024 मध्ये 2025 मध्ये जे काही ऑनलाईन फ्रॉड वाढलेत ते फ्रॉड आता कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देखील वेगवेगळ्या या ठिकाणी नियम लावण्यात आलेत. जे काही मी आता 10 कामे सांगितलेत लवकरात लवकर तुम्ही कामे करून घ्या. नाहीतर तुम्ही ही 10 कामे नाही केली तर तुमच्या अकाउंटमध्ये तुमचं अकाउंट बंद पडू शकतं, तुमचं ATM बंद पडू शकतं. नंतर तुमचं जे काय बँकिंग ॲप आहे ॲप देखील तुम्ही बंद पडू शकतं. त्यामुळं त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कामे कुठली आहेत बघा, KYC अपडेट करून घ्या, मोबाईल नंबर तपासा, ईमेल ID जोडला का ते देखील पाहून घ्या. त्यानंतर नॉमिनी भरा, नंतर पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करून घ्या. नंतर तुमचं डॉर्मिनेट खातं आहे ते ॲक्टिव्ह करा. नंतर तुमचे ATM कार्डचं लिमिट आहे ते देखील तपासून घ्या. त्यानंतर UPI सेटिंग आहे ते देखील अपडेट करून घ्या. नंतर तुमचं जे काही बँक ॲप आहे ते देखील अपडेट करून घ्या. नंतर तुमची SMS अलर्ट आहे ते देखील तुम्ही सुरू ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, RBI ही किंवा बँक कधीच OTP कोणाला विचारत नाही. त्यामुळे OTP आला तर तुमच्या दुसऱ्या ह्याच्यामधून कधीच कोणाला OTP सांगू नका. कारण OTP आता असेल तर कधीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, ज्या काही मी 10 बँका सांगल्यात महाराष्ट्रातल्या कोणत्याही बँका असेल ती कधीच तुम्हाला OTP विचारत नाही. त्यामुळे OTP कोणाला देऊ नका. तर OTP दिला तर तुमच्या खात्यावरून पैसे देखील जाऊ शकतात. त्यामुळे OTP कोणाला सांगायचं नाही. नंतर फोन आला तर देखील कोणाला OTP सांगायचं नाही. कधीच फोन करत नाही. कोणतीही लिंक तुम्हाला बँक पाठवत नसते. कोणत्याही ॲपवरून तुम्हाला हे देखील इन्स्टॉल बँक करत नसते. जे काही बँकेचा अधिकृत ॲप आहे त्या ॲपवरून तुम्ही जास्तीत जास्त व्यवहार करण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात तुम्ही जे काही बँकेचे व्यवहार आहेत, जे काही पैशाचे व्यवहार आहेत तुम्ही 2026 मध्ये जपून करा अशी माहिती देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या ठिकाणी सांगण्यात आली आहे. आता तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनामध्ये प्रश्न आले असेल तर तुमचं खातं बंद पडलं तर काय करायचं. तर सगळ्यात मध्ये जाऊन तुम्हाला ब्रँचमध्ये जे काय तुमच्या खात्यामध्ये SBI बँक असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँक असेल, म्हणजे कोणत्याही 10 बँका सांगल्यात त्या 10 बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमचं खातं बंद पडलं तर तुम्हाला काय करायचं आहे, ब्रँचमध्ये जायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला KYC करायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न दुसरा मनामध्ये असेल की आम्ही शेतकऱ्यासाठी काही वेगळा नियम आहे का, आम्ही ज्येष्ठ नागरिक आहेत आमच्यासाठी काही वेगळा नियम आहे का. तर शेतकरी मित्रांनो आणि ज्येष्ठ नागरिकांनो तुमच्यासाठी देखील कोणताच नियम नाहीत. जे काही मी आता 10 गोष्टी तुम्हाला करायला सांगल्यात त्या 10 गोष्टीचं तुम्ही काटेकोरपणे पालन करा. तुम्हाला कोणत्याही बँकेच्या व्यवहारामध्ये इथून पुढे अडचण येणार नाही. आता बघा, नियम सगळ्यांसाठी समानच आहेत. आता सगळ्यात मित्रांनो आज थोडंसं काम केलं तर उद्या तुम्हाला मोठा त्रास देखील टळू शकतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला घरातल्या प्रत्येक खातेदाराला पाठवण्याचा प्रयत्न करा. ही कारण माहिती नसेल तर तुमचं नुकसान नक्की आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. जय हिंद, जय भारत.